नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय इंग्रजी मधील सेक्शन नंबर 4 या सेक्शनमधील 4.2 टू सर विथ लव याची थीम अँड सिनॉप्सिस हे समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 1मध्ये त्या ठिकाणी समरी ऑफ द नॉवेल समजावण्यात आलं होतं. पूर्ण नॉवेलची समरी होती. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण नॉवेलची थीम काय आहे हे तुम्हाला समजवण्यात येईल आणि सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट म्हणजे तुम्हाला जो चॅप्टर त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे त्याची शॉर्ट समरी काय आहे त्या एक्स्ट्रॅक्टची ती सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. थीम ऑफ द नॉवेल: स्टुडंट टीचर रिलेशनशिप, प्रिजुडाइस अँड रॅसिझम आर द मेजर थीम्स ऑफ द नॉवेल. स्टुडंट टीचर रिलेशनशिप म्हणजे विद्यार्थी शिक्षक संबंध, प्रिजुडाइस म्हणजे पूर्वग्रह किंवा गैरसमज आणि रेसिझम म्हणजे वंशवाद ह्या कादंबरीचे प्रमुख विषय आहेत. E.R. ब्रेथवेट गेट्स अ जॉब ऑफ टीचर इन अ रादर रफ अँड नोटोरियस स्कूल. E.R. ब्रेथवेट यांना एका अशा शाळेमध्ये जॉब मिळतो की जी शाळा नोटोरियस असते, म्हणजे खूप कुप्रसिद्ध असते, म्हणजे खूप वाईट बिहेवियर करणारी मुलं त्या शाळेमध्ये असतात आणि रादर रफ म्हणजे थोडीशी विचित्र किंवा बॅकवर्ड सिस्टमची असणारी ती शाळा असते. ही फाइंड्स दॅट द स्टुडंट्स बिलॉंग टू अ बॅकग्राऊंड दॅट इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग अँड देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस. आणि E.R. ब्रेथवेट यांच्या असं लक्षात येतं की ज्यावेळेस ते त्या विद्यार्थ्यांचं बॅकग्राऊंड ऑब्झर्वेशन करतात तेव्हा दॅट बॅकग्राऊंड इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग, की त्यांचं असणारं जे बॅकग्राऊंड आहे ते त्यांच्या शिकण्यासाठी किंवा लर्निंगसाठी ॲक्च्युअलमध्ये सुटेबल नसतं. अँड देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस, आणि त्यांचा जर सर्वांगीण ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणजे सर्वांगीण विकास आणि प्रोग्रेस करायची असेल तर त्यासाठी खूप चांगलं वातावरण असणं आवश्यक असतं आणि त्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी चांगलं नव्हतं. ही नोटिसेस दॅट द स्टुडंट्स आर इन नो मूड टू चेंज देअर ॲटिट्यूड अँड बिहेवियर, आणि त्यांचे हे लक्षात आलं की तिथे असणारे जे विद्यार्थी आहेत त्या शाळेमध्ये ग्रीन स्लेट स्कूल नावाची ती शाळा, त्याच्यामुळे त्या मुलांचा असा एवढा मूड नव्हता की ते त्यांचे ॲटिट्यूड आणि बिहेवियर म्हणजे त्यांचं वागणं, त्यांचा दृष्टिकोन किंवा वर्तन हे ते बदलण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते. ब्रेथवेट विथ हिज नॉवेल अँड क्रिएटिव्ह आयडियाज, इनोव्हेटिव्ह टेक्निक्स अँड अंडरस्टँडिंग द स्टुडंट्स सायकोलॉजी अल्टिमेटली विन्स देअर हर्ट्स इन नो टाईम. आता ब्रेथवेट यांनी जी लिहिलेली कादंबरी आहे त्याच्यामध्ये त्यांनी क्रिएटिव्ह आयडियाज म्हणजे सर्जनशील कल्पना, एक चांगल्या कल्पना वापरण्याचा प्रयत्न केला. इनोव्हेटिव्ह टेक्निक्स म्हणजे नवीन नवीन तंत्र वापरून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ते बदलावेत. अँड अंडरस्टँडिंग द स्टुडंट सायकोलॉजी, आणि विद्यार्थ्यांची सायकोलॉजी कशी आहे, विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती कशी आहे त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि अल्टिमेटली विन्स, आणि काही क्षणांमध्ये किंवा काही काळामध्येच त्यांनी त्या मुलांची मनं जिंकली. दो ही वॉज अ बुलीड, हरास, मेंटली अँड फिजिकली टॉर्चर मेनी टाइम्स. असं खूप वेळ झालं की त्यांना बिल्यूड केलं गेलं, त्यांना धमकावलं गेलं, हरास छळलं गेलं, त्रास देण्यात आला, मेंटली अँड फिजिकली मानसिकरित्या सुद्धा आणि शारीरिकरित्या त्यांचा छळ केला, टॉर्चर केलं. कोणी तर विद्यार्थ्यांनी. ही डिडंट लूज हिज पेशन्स, पण त्यांनी त्यांचा संयम गमावला नाही, त्यांनी हार नाही मानली. अँड कंटिन्यूड इम्प्लिमेंटिंग हिज नॉवेल आयडियाज, आणि त्यांनी त्यांच्या नॉवेल म्हणजे नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन त्यांनी आयडिया त्यांचा वापरण्याचा प्रयोग चालूच ठेवला, इम्प्लिमेंट केला, अंमलबजावणी करत राहिले. अँड टेक्निक्स दॅट हेल्प हिम टू ब्रिंग अ सिग्निफिकंट चेंज इन हिज स्टुडंट्स लिव्स, आणि ह्या सर्व गोष्टींमुळे ते बऱ्यापैकी त्यांनी त्यांच्या मुलांच्या जीवनामध्ये, त्यांच्या लिव्जमध्ये खूप महत्त्वपूर्ण असा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. द रॅसिझम प्रिव्हॅलंट इन ग्रेट ब्रिटन ड्युरिंग द मिड 1940s. ॲक्च्युली 1940च्या दशकाच्या मध्यभागीच ग्रेट ब्रिटनमध्ये द्वेष खूप जास्त प्रचलित होता. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काळे आणि गोरे म्हणजे कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय असा फरक केला जायचा, आणि कृष्णवर्णीय म्हणजे दिसायला जे सावळे आहेत, ब्लॅक पर्सन, त्यांना खूप कमी हीन वागणूक दिली जायची किंवा त्रास दिला जायचा. द टाईम पिरियड ड्युरिंग विच टू सर विथ लव टेक्स प्लेस, आणि ह्याच काळामध्ये टू सर विथ लव हिने जागा घेतली, म्हणजे ह्यावेळेस ती लिहिली गेली. इज ऑफ अ प्रायमरली सिग्निफिकन्स इन द नॉवेल, आणि हा कालखंड या कादंबरीसाठी सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा होता. द नॅरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडेंट्स इन विच ही एक्सपिरियन्सेस द रॅसिझम ऑफ व्हाईट ब्रिटन्स. आता नॅरेटरने म्हणजे लेखकाने, निवेदकाने वारंवार अशा काही घटनांच्या ठिकाणी उल्लेख केला ज्यामध्ये त्यांना खूप वेळा असा अनुभव आला
जे व्हाईट ब्रिटन म्हणजे ब्रिटनमध्ये राहणारी जी गोरी लोकं आहेत ते कसे वंशविद्वेषाचा त्यांना अनुभव आला, म्हणजे ते कशाप्रकारे ब्लॅक लोकांना त्रास देतात. इन्क्लुडिंग एन्काउंटर्स ऑन द बसमध्ये चढल्यावर कसा त्रास होतो. ॲट जॉब इंटरव्ह्यू, जॉबला गेल्यानंतर फक्त व्हाईट लोकांना जॉब मिळतो पण ब्लॅक पीपलला जॉब मिळत नव्हता, अशी परिस्थिती होती. ॲट ग्रीनस्लेड स्कूल वेन सर्चिंग फॉर हाऊस, जेव्हा ते ग्रीनस्लेड स्कूलमध्ये होते तेव्हासुद्धा त्यांना शिक्षकांकडून किंवा विद्यार्थ्यांकडून हीन वागणूक किंवा त्रास दिला जायचा. वेन सर्चिंग फॉर हाऊसिंग, जेव्हा ते घर शोधत होते स्वतःला राहण्यासाठी तेव्हासुद्धा त्यांना लवकर भेटत नव्हतं. ॲट अ रेस्टॉरंट विथ हिज गर्लफ्रेंड अँड सो ऑन, आणि ज्यावेळेस ते त्यांच्या गर्लफ्रेंडबरोबर मैत्रिणीबरोबर एकदा रेस्टॉरंटमध्ये जेव्हा जातात तेव्हाही त्यांना खूप वेगळ्या प्रकारचा अनुभव आलेला असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने त्या काळामध्ये हाऊ दॅट पीपल आर गोइंग टू बी बिहेव विथ द ब्लॅक पीपल इन दॅट कंट्री. ॲट द आउटसेट ब्रेथवेट इज स्ट्रक बाय द अनएक्सपेक्टेडनेस ऑफ अ सच प्रिज्युडाईस. सुरुवातीपासूनच किंवा बिगिनिंगलाच ब्रेथवेट ह्या अशा अनएक्सपेक्टेड ऑफ सच प्रिज्युडाईस, म्हणजे अशा पूर्वग्रहांमुळे किंवा अशा गैरसमजमुळे त्यांना ते स्ट्रक झाले, प्रभावित झाले, त्यांना खूप त्रास झाला आणि त्यांच्या ते लक्षात राहिलं. ही वॉज ब्रॉट अप इन ब्रिटिश गियाना अँड ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटिझन. ते ॲक्च्युली गियानामध्ये मोठे झाले, जे ग्रेट ब्रिटनचा एक भाग आहे, अँड ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटिझन, आणि ते स्वतःला एक ब्रिटिश नागरिक म्हणून समजायचे. किंवा आता मी इंडियन आहे तर आपण इंडियन, आता आपल्याला इंडियनच वाटणार ना, त्या प्रकारे ते स्वतःला ब्रिटिशच समजायचे. नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटिझन इन ब्रिटिश कॉलनी, पण ते स्वतःला ब्रिटिश नागरिक म्हणून नाही, म्हणजे कृष्णवर्णीय म्हणून नाही. व्हेन ही सर्व्ड ग्रेट ब्रिटन इन द रॉयल एअरफोर्स दॅट गेव हिम रिस्पेक्ट अँड इस्टीम इन द सोसायटी. ज्यावेळेस किंवा जेव्हा ते ग्रेट ब्रिटनमध्ये रॉयल एअरफोर्स म्हणजे मिलिटरीमध्ये त्यांनी जेव्हा सेवा केली, सर्व्हिस केली, दॅट गेव हिम रिस्पेक्ट, त्यांना त्यावेळेस खूप आदर मिळाला. अँड इस्टीम इन द सोसायटी, खूप मान सन्मान आदर त्यांना त्या ठिकाणी रिस्पेक्ट समाजामधून मिळाला. द डे ही लेफ्ट द जॉब, ज्या दिवशी त्यांनी तो जॉब लेफ्ट केला, सोडला, ही फाइंड्स हिमसेल्फ टू बी आउटसायडर, त्या दिवशीपासून त्यांना स्वतःला ते आउटसायडर किंवा परदेशी असल्यासारखे वाटू लागले. ब्रेथवेट एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन वॉज ऑफ नो यूज इन अ जॉब इंटरव्ह्यूज. ब्रेथवेटकडे असणारा एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स म्हणजे खूप मोठा असणारा त्यांच्याकडे अनुभव, अँड एज्युकेशन त्यांचं असणारं खूप जास्त शिक्षण, वॉज ऑफ नो यूज इन जॉब इंटरव्ह्यूज, त्यांना त्याचा जॉब इंटरव्ह्यूमध्ये कधीच फायदा झाला नाही. वेअर ही इज इन्फॉर्म दॅट द जॉब हॅज ऑलरेडी बीन फिल्ड, किंवा जिथे जिथे ते जायचे तिथे त्यांना नोकरीची जागा अगोदरच फिल झालेली आहे, भरली गेलेली आहे. ऑर ही इज ओव्हर क्वालिफाईड फॉर इट, किंवा त्यांचं जे शिक्षण आहे ते अति जास्त आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा शिपायाची नोकरी असेल तर बाबा त्याला 10वी पासच पाहिजे असेल, आणि रायटर हे खूप मोठे शिकलेले होते, इंजिनियर होते, म्हणून तुम्ही याला ॲप्लिकेबल होत नाही, म्हणून त्यांना जास्त एज्युकेशन असल्यामुळे सुद्धा घेत नव्हते. पण विद्यार्थी मित्रांनो, खरं कारण होतं की ही वॉज अ ब्लॅक पर्सन. दिस हायटन्स ब्रेथवेट सेन्स ऑफ बिट्रेल फॉर द ब्रिटिश, आणि या सर्व हायटन्समुळे, या सर्व गोष्टींमुळे ब्रेथवेट सेन्स म्हणजे ब्रेथवेटच्या मनामध्ये बिट्रेल फॉर द ब्रिटिश, की जे ब्रिटिश लोक आहेत त्यांच्याविषयी विश्वासघाताची, बिट्रेल म्हणजे विश्वासघाताची भावना निर्माण झाली. इंटरेस्टिंगली ही नेवर लॅशेस आउट फिजिकली अँड ओनली रेअरली डज ही डू सो वर्बली. इंटरेस्टिंगली म्हणजे विशेष म्हणजे त्यांनी कधीही गोष्ट शारीरिकदृष्ट्या लॅश केली नाही, दाखवण्याचा प्रयत्न नाही केला. अँड ओनली रेअरली डज ही डू सो वर्बली, कधीतरी ते तोंडाने किंवा शाब्दिकरित्या समोरच्याला विरोध करत असे. ही एक्झिबिट्स पेशंट एन्ड्युरन्स ॲट टाइम्स, कधीकधी ते त्यांची पेशन्स जे आहेत ते त्या ठिकाणी सहनशीलता किंवा किती ते धैर्यशील आहेत, किती पेशन्स ठेवून आहेत, संयम किती त्यांच्यामध्ये आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. अँड ॲट अदर ही डिस्क्राईब द वे द रेज इनसाइड हिम इज अ ट्रान्सफॉर्मिंग इन टू हॅट्रेड, आणि इतर वेळी ते ज्या प्रकारे आपल्यातील क्रोधाचं रूपांतर हे द्वेषामध्ये करीत असतात हे आपल्याला ह्या स्टोरीमध्ये दिसतं. सो स्ट्रॉंग दॅट ही डिझायर्स टू हर्ट दोज हू ट्रीट हिम अनफेअरली, आणि ते खूप एवढं जास्त असतं त्यांच्या मनामध्ये द्वेष ब्रिटिशांविषयी की ज्यांनी त्यांना हर्ट केलेलं असतं तर त्यांची डिझायर असते, म्हणजे त्यांची इच्छा असते की त्यांनासुद्धा कारक वागणूक, दुःखाची वागणूक देण्याचा रायटरच्या मनामध्ये तसा विचार येत असतो. ॲज अ रिझल्ट ऑफ सच एक्सपिरियन्सेस, अशा सर्व अनुभवांच्या परिणामामुळे किंवा परिणामी ब्रेथवेट फाइंड्स द स्टुडंट्स ॲट द ग्रीन स्लेड स्कूल टू बी अ बीट नोटोरियस अँड रफ बिहेवियर. म्हणजे हे सर्व तर अनुभव रायटरला होतेच की कशा पद्धतीने लोक ब्लॅक पर्सन किंवा पीपलवर वागतात. त्याच्याबरोबरच ज्यावेळेस ब्रेथवेट ग्रीनस्लेड स्कूलमध्ये जॉब करायला त्यांनी सुरुवात केली, ही फाइंड्स द स्टुडंट्स, त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना पण पाहिलं दॅट टू बी अ बीट नोटोरियस, म्हणजे ते खूप
खोडखोर किंवा खूप मस्तीखोर आणि खूप गुंडगिरी प्रवृत्तीचे होते. अँड रफ इन बिहेवियर आणि बिहेवियरमध्ये वागणुकीमध्ये खूप चुकीचे होते. बट विथ द प्रॉपर केअर अँड ट्रीटमेंट, पण जर नीट योग्य काळजी आणि मुलांना नीट जर समजावलं किंवा ट्रीटमेंट दिली, ऑल द स्टुडंट्स वूड शुअरली अचीव सक्सेस, की नक्कीच सर्व मुलं हे यश साध्य करू शकतील किंवा ते त्यांची उद्दिष्टे मिळवतील. अँड डिझायर गोल्स इन देअर लिव्ज, आणि म्हणजेच अचीव सक्सेस म्हणजे ते एक तर जीवनामध्ये यश मिळवतील आणि त्यांची असणारी उद्दिष्टे ते पूर्ण करतील. विद्यार्थी मित्रांनो, आता सेकंड पार्ट आपण बघणार आहोत, सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे आपल्या ह्या व्हिडिओमधला हा सेकंड पार्ट. पहिला आपण बघितला थीम ऑफ द नॉवेल. आता सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, की दिलेला जो तुम्हाला टेक्स्ट आहे, आता नॉवेल खूप मोठी आहे, पण त्यातले जे काही चॅप्टर त्यांनी 1-2 चॅप्टर त्या ठिकाणी आपल्याला ॲड केलेले आहेत, त्याची समरी काय आहे शॉर्टमध्ये हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. तर चला सुरुवात करूया. इन दिस एक्स्ट्रॅक्ट ब्रेथवेट रिकाउंट्स द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स council in which the students of the school report to the faculty and other students on what they have been studying thus far. आता या उतारामध्ये ब्रेथवेट आपल्याला त्यांचे ते असणारा हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्यांचा असणारा सहामाहीचा जो रिपोर्ट असतो, अहवाल, तो त्या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. इन विच द स्टुडंट्स ऑफ द स्कूल रिपोर्ट टू द फॅकल्टी, आणि याच्यामध्ये शाळेतील जे विद्यार्थी असतात ते त्यांच्या फॅकल्टीला म्हणजे प्राध्यापकांना, सरांना, मॅडमना ते रिपोर्ट देत असतात. अँड अदर स्टुडंट्स ऑन वॉट दे हॅव बीन स्टडिंग दस सुपार, आणि आतापर्यंत विद्यार्थ्यांनी काय अभ्यास केला हे सांगण्याचा ते प्रयत्न करतात. ब्रेथवेट क्लास रिप्रेझेंटेटिव्ह स्पीक नॉलेजेबली अबाउट देअर कोर्सवर्क अँड प्लेस अ कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ एम्फसिस ऑन हाऊ मच दे हॅव लर्न्ड अबाउट डिफरंट पीपल, कल्चर्स, कस्टम्स अँड द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल अँड इंटररेशियल कोऑपरेशन. आणि ब्रेथवेट यांच्या क्लासमधले असणारे जे प्रतिनिधी म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी नॉलेजेबली बोलतात त्यांच्या अभ्यासाविषयी, त्यांच्या जे काही त्यांचे ठिकाण आहे त्याविषयी ते खूप चांगल्या प्रकारे माहिती, आणि ते काय शिकले हे दे हॅव लर्न्ड अबाउट डिफरंट पीपल, ते विविध लोकांविषयी किंवा लोकांविषयी काय शिकले, संस्कृतीविषयी काय शिकले, कस्टम प्रथांविषयी काय शिकले, आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय महत्त्व किती जास्त आहे, अँड इंटरनॅशनल कॉपरेशन आणि आपल्यामध्ये आंतरजाती किंवा आंतर वंशीय किती सहकार्य आपल्यात असायला पाहिजे, ह्या गोष्टी ते जे शिकले ते ह्या ठिकाणी ते त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये रिपोर्टमध्ये सांगतात. मिस जोसेफ अँड डेनहॅम बोथ स्टुडंट्स ऑफ अ ब्रेथवेट क्लास प्रिसाइड ओव्हर द मीटिंग. आणि मिस जोसेफ आणि डेनहॅम हे जे 2 विद्यार्थी असतात हे त्या रिपोर्टच्या अध्यक्षस्थानी, प्रिसाइडवर म्हणजे त्या अध्यक्षस्थानी ते बसलेले असतात स्टेजवर. At the outset, Mr. Florian, the headmaster, addresses the meeting with a lengthy but well-received presentation. At the outset म्हणजे at the beginning किंवा in a starting, सुरुवातीला मिस्टर फ्लोरियन द हेडमास्टर जे त्या शाळेचे खरे मुख्याध्यापक असतात, फ्लोरियन, हे त्या संमेलनाला, त्या रिपोर्ट अहवालामध्ये जेव्हा ती सर्व विद्यार्थी जमलेले असतात त्या ठिकाणी ते सगळ्यांना ॲड्रेस करतात, म्हणजे सगळ्यांसमोर ते भाषण देतात. वन आफ्टर अनादर ईच क्लास गिव्ज अ ब्रीफ रिपोर्ट ऑफ देअर प्रोग्रेस. एकामागे एक प्रत्येक वर्ग स्वतःच्या वर्गाविषयी आणि त्यांच्या असणाऱ्या प्रोग्रेसविषयी त्या ठिकाणी ते माहिती देतात. थ्रू देअर चोजन रिप्रेझेंटेटिव्ह, त्यांनी जे निवडलेले कुणी प्रतिनिधी असतात त्यांच्या मदतीने त्यांच्या क्लासचा जो रिपोर्ट ऑफ प्रोग्रेस असतो तो सांगितला जातो. ऑन वॉट दे हॅव बीन स्टडिंग इन ईच सब्जेक्ट सो फार, आणि प्रत्येक विषयामध्ये, ईच सब्जेक्ट म्हणजे प्रत्येक विषयामध्ये त्यांनी किती अभ्यास केलेला आहे किंवा ते काय शिकत आहेत याविषयी सुद्धा माहिती त्यावेळेस त्यांना देण्यात आली. अ पॅनल ऑफ टीचर इज चोजन फॉर ईच क्लास टू आन्सर एनी क्वेश्चन रिगार्डिंग द रिपोर्ट सबमिटेड बाय द क्लास. आणि पॅनल ऑफ टीचर्स, आता काही शिक्षकांचा एक ग्रुप पॅनल बनवलेला असतो की जर काही क्वेश्चन किंवा आन्सर जर आले, विद्यार्थ्यांनी समजा कोणी विचारले, तर शिक्षकांचं एक पॅनल असं ठरवलेलं होतं की जे त्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत होतं. दो लोवेस्ट क्लास बिगिन्स फर्स्ट, जो सर्वात लहान वर्ग होता तो प्रथम सुरू होतो. अँड इट इज ऑब्वियस दॅट ॲज द स्टुडंट्स प्रोग्रेस थ्रू द रँक्स देर इज अ मार्क डेव्हलपमेंट इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्स. आणि हे स्पष्ट होतं, इट इज ऑब्वियस, की तिथल्या विद्यार्थ्यांमधून विद्यार्थी सिक्वेन्सली किंवा कशा पद्धतीने ते रँक्समध्ये क्रमवारीने प्रगती करतात, त्यांच्या अभिव्यक्तीच्या क्षमतेचा एक उल्लेखनीय विकास त्या ठिकाणी दिसून येतो, किंवा ते कशा प्रकारे स्वतःला व्यक्त करतात हे त्या अहवालामधून आपल्याला समजून येतं. मिस्टर ब्रेथवेट्स क्लास बिईंग द ओल्डेस्ट,
श्री ब्रेथवेटचा वर्ग हा ओल्डेस्ट म्हणजे जुना म्हणता येणार नाही, सर्वात मोठा वर्ग म्हणजे सिनियर वर्ग होता. वॉज द लास्ट टू प्रेझेंट देअर रिपोर्ट आणि त्यामुळेच त्यांना त्यांचा जो अहवाल आहे तो शेवटला त्यांना सादर करायचा होता. Miss Joseph begins the highest class proceeding by clarifying that the common theme underlying all their studies this term is the interdependency of mankind. आता मिस जोसेफ जे असतात त्यांनी ह्या प्रोसिडिंगला म्हणजे या कारवाईला सुरुवात करतात आणि त्या ठिकाणी ते सांगतात की त्यांच्या अभ्यासानुसार की असलेली सर्व जे काही ह्या रिपोर्टची किंवा अहवालाची जी काही विषय आहे तो आपला इंटरडिपेंडन्सी ऑफ मॅनकाइंड आहे, म्हणजे मानवजात कशी एकमेकांवर परस्परांवर अवलंबून आहे हे सांगण्यासाठी हे आपण या ठिकाणी हा फंक्शन आयोजित केलेला आहे. पॉटर स्पीक्स इन द फील्ड ऑफ मॅथ. आता पॉटर नावाचा एक तो जो रिप्रेझेंटेटिव्ह असतो तो गणितावर बोलतो. फोकसिंग ऑन हाऊ ग्रेटर अंडरस्टँडिंग इन द वर्ल्ड इज फॉस्टर्ड बाय द यूज ऑफ कॉमन वेट्स अँड मेजर्स. आणि तो लक्ष केंद्रित करतो कशावर फोकस करतो की जगातील अधिकांश ज्ञान वाढवणे सामान्य वजन आणि हे उपायांच्याद्वारे, म्हणजे आपण वेगवेगळ्या साधनांच्याद्वारे किंवा वजनाच्याद्वारे आपण आपलं ज्ञान वाढवू शकतो, अशा प्रकारे तो त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन करतो. मिस पेग अँड जॅक्सन स्पीक ऑन जॉग्रफी. आता मिस पेग अँड जॅक्सन हे जॉग्रफीवर बोलतात. अँड मिस डेअर अँड फर्मन डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी. आणि जे मिस डेअर आणि फर्मन आहेत हे शरीर विज्ञान या विषयावर ते बोलतात किंवा चर्चा करतात. विथ फर्मन स्टीलिंग द शो बाय एक्झिबिटिंग अ मॉडेल ऑफ ह्युमन स्केलेटन. आणि फर्मन हे एक ह्युमन स्केलेटनचा मॉडेल म्हणजे एका मानवी सांगाड्याचा त्या ठिकाणी मॉडेल सगळ्यांसमोर प्रदर्शित करतात. अँड स्ट्रेसिंग द क्लास कंक्लुजन. आणि शेवटला ते निष्कर्षावर जोर देतात की बेसिकली ऑल पीपल वेअर द सेम, की सर्व लोक ॲक्च्युली सांगाड्यामध्ये सारखेच दिसतात. मिस डोड रिपोर्ट्स ऑन हिस्ट्री. आता मिस डोड जे आहेत त्या हिस्ट्रीवर इतिहासाविषयी माहिती देतात. अँड मिस जोसेफ ऑन अ डोमेस्टिक सायन्स, म्हणजे जे गृहविज्ञान नावाचा एक विषय असतो त्याच्यावर ते त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करतात. डेनहॅम क्रिएट्स अ स्टर बाय स्पीकिंग ऑन द रिक्वायर्ड सब्जेक्ट ऑफ पी-टी अँड गेम्स. आता डेनहॅम नावाचा जो त्या ठिकाणी एक विद्यार्थी आहे ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह, तो पी-टी आणि गेम्स या विषयांवर थोडंसं स्टर म्हणजे कन्फ्युजन निर्माण करतो आणि त्या ठिकाणी म्हणजे ते विषय महत्त्वाचे आहेत का याच्याविषयी तो बोलण्याचा प्रयत्न करतो. कंप्लेनिंग दॅट द क्लास वॉज इल कन्सिव्ड अँड पॉईंटलेस. आणि तो म्हणतो की बाबा पी-टी आणि गेम्सचे असणारे जे क्लास आहेत ते इल कन्सिव्ड आहेत, म्हणजे दुर्दैवी आहेत का, त्याची काही गरज नाही आणि अर्थहीन आहेत, त्याचा काही उपयोग होत नाही. मिस्टर वेस्टन और मिसेस डेल इव्हान्स अँड मिस फिलिप्स आर चोजन ॲट रँडम टू आन्सर स्टुडंट्स क्वेश्चन्स अरायझिंग फ्रॉम दर सिनियर प्रेझेंटेशन्स. आता या ठिकाणी जे मिस्टर वेस्टन किंवा मिस डेल इव्हान्स आणि मिस फिलिप्स हे क्रमाक्रमांक रँडमली येणारे जे काही उत्तर आहेत, म्हणजे प्रश्नांची जी काही विद्यार्थ्यांचे असणारे प्रश्न याला ते उत्तर देण्यासाठी सिनियर प्रेझेंटेशनसाठी त्यांना निवडलेलं असतं. व्हेन डेनहॅम परश्यूज हिज इन्क्वायरी ऑन द नेसेसिटी ऑफ रिक्वायरिंग ऑल स्टुडंट्स टू टेक पी-टी. जेव्हा डेनहॅम हा सर्व विद्यार्थ्यांना पी-टी घेण्याची गरज असल्याचे सांगतो तेव्हा मिस्टर वेस्टन रिस्पॉन्स क्वाईट रिडिक्युलसली, की मिस्टर वेस्टन जे आहेत ते त्याला हास्यास्पद, रिडिक्युलसली म्हणजे थोडं हसून त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतात. ट्राईंग टू ब्लस्टर हिज वे आउट ऑफ द सब्जेक्ट. आणि त्याला त्या विषयातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. अँड ऑफरिंग नो कोहरंट आर्ग्युमेंट. आणि कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी आर्ग्युमेंट म्हणजे कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही किंवा चर्चा होणार नाही त्याचा ते प्रयत्न करतात. अनएक्सपेक्टेडली द क्वाईट अँड हेसिटंट मिस फिलिप्स स्टेप्स इन अँड गिव्ज अ स्टडी डिफेन्स ऑफ द प्रॅक्टिस. आता अनपेक्षितपणे शांत आणि संकोच असणारी मिस फिलिप्स हे या सरावाला कठोर त्या ठिकाणी स्टडी डिफेन्स करतात, म्हणजे संरक्षण देतात. अँड डेनहॅम नोविंग दॅट ही हॅज बीन आउटविडेड. आणि या ठिकाणी डेनहॅमला समजतं की मिस फिलिप्ससुद्धा त्यांना हिंट देण्याचा प्रयत्न करतात आणि ते आउटविडेड म्हणजे त्याला बाहेर काढण्याचा, तो चुकला आहे हे त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. हॅज नो चॉईस बट टू रिस्पेक्टफुली सीज हिज हेटेड प्रोटेस्ट. आणि त्याची इच्छा नसतानासुद्धा त्याला आदरपूर्वक त्याला मागे म्हणजे त्याला विरोध त्याचा थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. ब्रेथवेट इज इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स ऑफ हिज क्लास. आणि ब्रेथवेट आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीमुळे खूप समाधानी आहेत किंवा ते समाधानी असतात. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तिसरा पाठ लवकरच येईल. थँक्यू.